नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश गायकवाड स्वागत करतो आपले शेतीविषयक YouTube चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, सध्या सर्व ठिकाणी टोमॅटो पिकावरती गेरवा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे। याच्या नियंत्रणासाठी अगोदर काय नियोजन केले पाहिजे याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आज आपण कृषी सल्लागार अनिल जगताप यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम जे आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच्या नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा। तर नमस्कार सर। नमस्कार। आम्हाला या टोमॅटो पिकावरती येणारा जो गैरवा रोग आहे याबद्दल थोडक्यात माहिती सांगा, म्हणजे हा कशामुळे येतो आणि येऊ नये म्हणून आपण काय नियोजन केले पाहिजे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, टोमॅटो या पिकामध्ये अलीकडे जास्तीत जास्त आपल्याला गेरवा आणि करपा, अर्ली ब्लाइट असो की लेट ब्लाइट असो, यामुळे होणारी फुल ड्रॉपिंग अशा 2-3 सगळ्यात जास्तीत जास्त अडचणीचा विषय ठरलेला आहे आणि याला सगळ्यांना सामोरं जावं लागतं। यासाठी आपण 2-3 गोष्टीचं नियोजन करायचं आहे। पहिलं तर मायक्रोन्यूट्रन्स झाले आणि आपले फर्टिलायझर झाले ते योग्य वेळेस दिले गेले पाहिजे। सुरुवातीच्या काळात कमीत कमी नायट्रोजनचा वापर केला पाहिजे। फॉस्फरस लेवल व्यवस्थित वाढवून झाडाला रोगप्रतिकार क्षमता निर्माण होईल अशा पद्धतीने झाड आपण बनवून घ्यायचं आहे। आणि शक्यतो जर आपण टोमॅटो पिकामध्ये तणनाशकाचा वापर जर टाळला तर आपल्याला बऱ्याच गोष्टीचं नियंत्रण इथं मिळवता येतं। सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस टोमॅटो 25 दिवसाचे असतात त्यावेळेस आपण जर गॅलिलिओ सेन्सा झाले, चांगल्या प्रकारचे बुरशीनाशकाचे आलटून पलटून स्प्रे घेतले, स्ट्रोबिलियन गटातले 1-2 बुरशीनाशक घ्यायचे आणि सुरुवातीच्या काळात प्रिव्हेंटिव्ह म्हणून जर आपण काम केलं तर कदाचित आपल्याला या गोष्टीला बऱ्याच अंश आळा घालतील। जसं आपण बघू शकतो या प्लॉटवर कमीत कमी 100 ते 180 फळ सेटिंग झालेलं आहे, कुठल्याही प्रकारची ड्रॉपिंग नाही आहे आणि नर्सरीमधून जे रोपं सोबत आलेलं पहिलं पाणी ते पण आज गर्द हिरवगार आहे। असं नियोजन करायचं असलं तर आपल्याला फक्त काय करायचं आहे, योग्य मॅनेजमेंट ठेवायची आहे आणि आपले जे मायक्रोन्यूट्रन्स जे आहे त्याचं योग्य वेळेस आणि फर्टिलायझरचं योग्य वेळेस एकसारख्या प्रमाणात देणं आपल्याला गरजेचं आहे। धन्यवाद सर अशी महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर अशा प्रकारे जर नियोजन केले आपल्या टोमॅटो पिकावरती गेरवा रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही। मित्रांनो, अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत। धन्यवाद।